नमस्कार. जय हिंद. मी विलास चव्हाण. आपण आता या व्हिडिओमध्ये आपल्याकडे ई-ऑफिसद्वारे जे पत्र आलेले आहेत, म्हणजेच आपल्याकडे ई-ऑफिसद्वारे रिसिव्हड लेटर या ऑप्शनमध्ये जे पत्र आलेले आहेत, ते पत्र डायराईज कसे करायचे आहे, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपण ई-ऑफिसच्या लॉग इन प्रोसेसप्रमाणे आपण लॉग इन करून घ्यायचे आहे आणि लॉग इन झाल्यानंतर ई-फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याकडे प्राप्त झालेले पत्र हे 2 ठिकाणी दिसतात. रिसिप्ट समोरच्या इनबॉक्समध्ये आणि रिसिव्हड लेटरमध्ये. रिसिव्हड लेटरमध्ये इंट्रा ई-ऑफिस, इंटर ई-ऑफिस म्हणजे इंट्रा ई-ऑफिसमध्ये आपल्या डिपार्टमेंट संबंधित आलेले पत्र या ठिकाणी रिसिव्ह लेटरच्या इंट्रा ई-ऑफिसमध्ये दिसेल. इंटर ई-ऑफिस म्हणजे आपला डिपार्टमेंट सोडून इतर डिपार्टमेंटचे आलेले पत्र इंटर ई-ऑफिसमध्ये दिसेल. तर आपल्याकडे रिसिव्हड लेटरमध्ये आलेले पत्र हे डायराईज करायची जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस कशी करायची आहे, हे आता आपण पाहूया. यासाठी आपण याप्रमाणे प्रोसेस करून करायची आहे. यानंतर लॉग इन झाल्यानंतर रिसिव्हड लेटर हे जे ऑप्शन दिसत आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं. आलेले पत्र ज्यामध्ये असेल, इंट्रा ई-ऑफिसमध्ये असेल किंवा इंटर ई-ऑफिसमध्ये असेल, त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी याप्रमाणे आलेले पत्र दिसतील. हे जे सर्वात शेवटी डायरी स्टेटस हे ऑप्शन आपल्याकडे नॉट डायराईज असं दिसत असेल, तर ते डायराईज करण्यासाठी ॲक्शनमधील हे जे राईट साईडला जाणारे ॲरो आहे, त्यावरती आपल्या माऊसचं कर्सर नेल्यानंतर डायराईज हे ऑप्शन दिसेल. म्हणजेच डायराईज करण्याची प्रोसेसचे ते ऑप्शन आहे. डायराईज करण्यासाठी क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज दिसेल. या ठिकाणी रिसिव्हड डॉक्युमेंटमध्ये हे ऑप्शन आहे. म्हणजे रिसिव्हड डॉक्युमेंटमध्ये जे कव्हरिंग लेटर असेल, ते असेल आणि जर त्या पत्रासोबत एखादे इतर पत्र किंवा इतर माहिती जोडलेली असेल, अटॅच केलेली असेल, तर ती अटॅच्ड अटॅचमेंट या ऑप्शनमध्ये दिसेल. तेही राईट करायचे आहे. त्यानंतर हे सेंटरमध्ये जे राईट साईडला जाणारे ॲरो आहे, त्या ठिकाणी राईट करायचे आहे, क्लिक करायचे आहे आणि यानंतर ऑल डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहे. नंतर डायराईज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याप्रमाणे संपूर्ण पत्र या ठिकाणी आलेलं दिसेल आणि आता या पत्राची डायरी स्टेटस आपण या ठिकाणी भरायची आहे. डायरेक्ट करताना आपल्याला हे 3 ऑप्शन खाली दिसेल. तत्पूर्वी वरील ही सर्व जी माहिती आहे, ही माहिती आपण भरून घ्यायची आहे. डिलिव्हरी मोडमध्ये ई-ऑफिस, ही रिसीव्ह लेटर डेट ही सर्व माहिती आपण या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे ॲड्रेस आहे, ॲड्रेसमध्ये ॲड्रेस कोणता आहे, म्हणजे येणाऱ्या पत्राचा ॲड्रेस कोणता आहे ते भरून घ्यायचं आहे. यानंतर सब्जेक्ट अँड कॅटेगरी ऑप्शनमध्ये मेनमध्ये जी कॅटेगरी असेल, जो त्या पत्राचा जो विषय असेल, तो या ठिकाणी निवड करून घ्यायचा आहे. आणि जर हे पत्र पाठवून द्यायचे असेल, तर जनरेट अँड सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. परंतु कोणाकडेही पाठवायचे नसेल, फक्त डायराईज करून हे पत्र जर क्लोज करायचे असेल, तर जनरेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण आता जनरेट या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. अशा प्रकारे जनरेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि या तुझ्या बाजूला दिसेल, आपण आलेलं पत्र हे डायराईज केलेलं आहे. आणि रिसिव्हड लेटरमध्ये आपल्याला या ठिकाणी जे एक ऑप्शन दिसत होतं, म्हणजे आपल्याकडे आलेलं पत्र हे पेंडिंग आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसत होतं. हे या ठिकाणी निघून गेलेलं आहे. अशा प्रकारे आपण आपल्याकडे आलेले पत्र हे डायराईज करायचे आहे. आणि डायराईज केल्यानंतर जे आपण डायरेक्ट केलेलं पत्र आहे, ते रिसीटमधल्या क्रिएटेड या ऑप्शनमध्ये दिसेल आणि या ठिकाणी क्रिएटेड या ऑप्शनमध्ये जाऊन ते पत्र तिथून सुद्धा आपण क्लोज करायचे आहे. फक्त डायरेक्ट करून पत्र सोडून द्यायचे नाही. तर या ठिकाणी आपण पत्र डायराईज केल्यानंतर रिसीटमधल्या क्रिएटेड या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी त्या पत्राला सिलेक्ट करून क्लोज या ऑप्शनवर जाऊन पत्राची जी कारवाई केलेली आहे, ती या ठिकाणी आपण टाकायची आहे आणि ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण आपल्याकडे रिसिव्हड लेटरमध्ये आलेले पत्र हे डायराईज करून क्लोज करायचे आहे. अशा प्रकारे आपण ई-ऑफिसवरती रिसिव्हड लेटरची कारवाई करायची आहे. धन्यवाद.